देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात। सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी। सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईनसाठी 892 कोटी रुपयांचा निधी देणारे देवाभाऊ, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारे देवाभाऊ, IT पार्क उभे करणारे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ येतायत आपल्या सोलापूर शहरात। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आपल्या देवाभाऊंची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर। चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया। 10 तारखेला सर्वजण हजर राहूया। प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिजू प्रधान हे मंदानिताई तोडकरी, समाधान आवळे, अलकाताई भवर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 5 मध्ये सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रभाग क्रमांक 5 मधील 4ही उमेदवाराबरोबर बाळे कॉर्नर येथून स्वतः उमेदवार यांच्या प्रचारार्थ पदयात्रेत सहभागी झाले। पदयात्रा प्रभागातील अन्य भागातून निघत असताना खंडोबा मंदिर येथे दर्शन करून प्रभागातील प्रचाराचा आढावा घेत तसेच प्रभागातील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सुभाष मामा डांगे, किशोर पाटील, बापू पाटील, दिगंबर ढेपे, यशवंत ढेपे, राजेंद्र आप्पा ढेपे, प्रभाकर भालेकर, मोहन ढेपे, विश्वनाथ पाटील, शिवाजी कोयाळकर, बाळासाहेब मुत्तूर, मच्छिंद्र गाडेकर, राम भवर, हरी भवर, सुनील भोसले, मदन भाऊ क्षीरसागर, नागा मेंबर क्षीरसागर, भोसले सर, सारंग पवार, लोहार सर, कृष्णा राठोड, अनिल राजपूत, बाळू राठोड, ओमसिद्ध खराडे, निशांत कांबळे, चंदनशिवे साहेब, विजय तांबे, मंजुषाताई डोईफुडे, नीताताई धनाजी गवळी, माजी नगरसेविका स्वातीताई आवळे तसेच प्रभाग 5 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना निवडून आणू असा पालकमंत्री यांच्या समोर ज्येष्ठांनी निर्धार केला। तसेच प्रभागामधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला। उत्साह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्यासोबत मतदारांच्या मध्ये आहे आणि मतदार भारतीय जनता पक्षासोबत आहे। खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे उमेदवार आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलो आणि मी नक्की सांगतो प्रभाग 5 मधले भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून येतील। कदाचित मी बोलत असताना आपल्याला अतिशयोक्ती वाटेल, परंतु याच मंदिरामध्ये खंडोबाच्या समोर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा येईल आणि तेव्हा हेच सांगेन की आता आमचे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत। मोठा उत्साह आहे। भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत आणि ज्या पद्धतीचा माहोल सुरुवातीच्या कालखंडामध्ये तयार करायचा प्रयत्न केला तो नेरेटिव्ह कधीच मोडून पडलेला आहे आणि शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सोडून फार कुणाचं अस्तित्व आता दिसत नाही। निवडणुकीमध्ये समोरचे पक्ष आपण बघता की कागदावर उमेदवारी आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण जनमानसामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत या शहराचा विकास होऊ शकतो हे लोक समजून घेतात। लोकांचीच भावना आहे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडून आला पाहिजे। मुख्यमंत्री